श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कसे आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. आजचा व्हिडिओ घेऊन येण्यामागे एकच कारण आहे की 2026 मधला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणता रंग आहे, संक्रांतीचे वाहन कोणते आहे, उपवाहन कोणते आहे, ह्या सर्व गोष्टी बरेच जणांना माहिती नसतात. त्यासाठी तुम्हाला मी लवकरच व्हिडिओ करून पाठवला आहे, कारण जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाईल आणि त्याची माहिती तुम्हाला व्यवस्थित भेटेल आणि तुमच्याकडे वेळ पण आहे भरपूर. आत्ता जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर मकर संक्रांतीपर्यंत जे काय आहे ते तुम्हाला सर्व काही समजून जाईल. तर या वर्षामध्ये 13 तारखेला भोगी येत आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांत आहे आणि 15 तारखेला किंक्रांत आहे. तर या तिन्ही दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे. तर मी तुम्हाला आज फक्त मकर संक्रांतीविषयीच माहिती देणार आहे. नंतर मी भोगीचा आणि किंक्रांतचा व्हिडिओ स्पेशल बनवून वेगळा मी टाकणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल आणि जे काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. स्किप नका करू आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जे माझं काही चुकेल किंवा काही हे झालं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. चला तर आपण संक्रांतीच्या दिवशीचे महत्त्व काय आहे आणि काय करायचे आहे ते आपण पाहणार आहोत. संक्रांती 14 जानेवारी 2026 रोजी आहे. संक्रांत दिवशी असा कोणता बदल होतो तर सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. ही जी गोष्ट आहे ना ती ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते, कारण सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो व त्याच दिवशी देवीने संकासुराचा वध केला होता. त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. ही गोष्ट आपल्याला स्वतःला माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जर आपल्या मुलांनी कधी आपल्याला विचारलं की संक्रांत का साजरी केली जाते, संक्रांतीचं काय महत्त्व आहे, तर आपल्या छोट्या मुलांना आपण माहिती देऊ शकतो. यासाठी ही गोष्ट किंवा ही माहिती आपल्याला स्वतःला असणे गरजेचे आहे. तसेच या दिवशी आपल्याकडे व इतर भागामध्ये पतंग उडवण्यास फार महत्त्व आहे, कारण संक्रांत पासून पतंग उडवण्यास सुरुवात करतात. याचे कारण असे आहे की वारे स्वच्छ असते, आकाश स्वच्छ व निर्मळ, एकदम सुंदर आकाश दिसते. यासाठी या दिवसामध्ये पतंग उडवले जाते. तसेच सायंटिफिक रिझन म्हटले तर जेव्हा आपण पतंग उडवत असतो तेव्हा आपल्याला आपली नजर एकटक करून पतंगाकडे पाहावी लागते. त्यामुळे काय होते माहिती आहे, आपली नजर ही असते ना ती तीक्ष्ण होते. जसे आपले एकटक नजर पतंगाकडे लागली त्याप्रमाणे आपले देहाकडे सुद्धा आपली एकटक नजर लावण्यास मदत होते. यामुळे पतंग उडवण्याला महत्त्वाचे म्हटले जाते. हे झाले पतंगाचे महत्त्व. तर आता संक्रांतचे वाहन काय आहे, उपवाहन काय आहे व ती कशावर परिधान आहे व ती कशाचा सुगंध घेणार आहे याविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. संक्रांतीचे वाहन आहे वाहक आहे. यावर्षीचं संक्रांतीचं वाहन आहे वाहक आणि उपवाहन आहे घोडा व रंग आहे पिवळा. रंग पिवळा आहे आणि तिच्या हातामध्ये गदा आहे आणि ती पायस खात आहे. पायस म्हणजे दुधापासून बनवलेली खीर, याला आपण पायस म्हणतो. आणि ती जाईच्या फुलाचा सुगंध घेत आहे. अशा प्रकारे संक्रांतीचे वाहन उपवाहन गदा रंग तुम्हाला मी सांगितलेला आहे. तर संक्रांतीविषयी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे मी. तर यावर्षी सर्वांना आर्थिक दृष्ट्या चांगले जाणार आहे. पण
पण सूर्य, अग्नी, वारे यापासून स्वतःचे संरक्षण करायचे आहे. कारण सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश केला आहे. म्हणून सूर्य, अग्नी, वारा यापासून स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. आणि जे तुम्हाला संक्रांतीविषयी मी सांगितलेले रंग, खीर वगैरे हे त्या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचं आहे. पिवळा रंग, आपण स्वतः पिवळा ड्रेस, साडी, पुरुष असतील तर शर्ट, कुर्ती, मुलं असेल तर पिवळा रंग या दिवशी घालायचा नाहीये. आणि खीर पण वर्ज्य करायची आहे. पण तुमची रूढी परंपरेनुसार तुमच्या घरी जर खिरीचा नैवेद्य दाखवला असेल तर तुम्ही तोच दाखवू शकता. किंवा मी सांगितले म्हणून तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवायला टाळू नका. आणि जे तुमच्याकडे खीर दाखवत असेल तर खीरच दाखवा. आणि जर तुम्हाला काही माहितीच नसेल तर खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू नका. अशा प्रकारे तुम्ही मकर संक्रांती साजरी करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दिवशी कुठले वाण आपल्याला द्यायचे आहे हे मी तुम्हाला करून थोडे दिवसात मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तोपर्यंत चला, तुम्हाला नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.